जिंदगी मध्ये जेवढं फिरता येईल तेवढं फिरून घेतलं पाहिजे. डायरेक्ट साइड कसे Today we are exploring the hidden waterfall of Kamshet. What? नदी वरती waterfalls. I think I got the waterfall. 3, 2, 1, let's. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन आणि इंटरेस्टिंग धमाल ॲडव्हेंचरस रॉ फनी एंटरटेनिंग नवीन ब्लॉगमध्ये. आता तुम्ही बघू शकता आपला परत गेटअप आहे पूर्ण. तर आज परत आपण चाललोय फिरायला एका हिडन लोकेशनवरती, जी की आहे कोंडेश्वर टेम्पल जे आहे महादेवाचं, त्याच्यापासून 5 किलोमीटर अलीकडे लाईक कामशेतमध्ये. तर एक हिडन वॉटरफॉल आहे. तर आज आपण तिथे जाणार आहे कामशेतच्या हिडन वॉटरफॉलला. तर चला तुम्हाला दाखवतो जायचं कसं, किती वेळ लागतो, कसा ट्रेक आहे, कसा ट्रेल आहे आणि कसा व्ह्यू आहे, हे सगळं तुम्हाला दाखवतो. 31 जुलै शुक्रवार. तर आत्ता आपण निघालोय कामशेतसाठी हिडन वॉटरफॉल एक्सप्लोर करायला. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. तर चला बघूया आता रस्त्यामध्ये काय होतंय. आणि आज आपल्याकडे परत आहे ॲक्शन 5 प्रो गणेश भाईचा. तो थँक्स टू गणेश भाई. सॅल्यूट आहे भाई, सॅल्यूट. काका मला एक गोष्ट सांगा बघा, जिंदगी एक बार आहे, बरोबर आहे ना? जिंदगीमध्ये जेवढं फिरता येईल तेवढं फिरून घेतलं पाहिजे. जे आवडीच्या गोष्टी ते केल्या पाहिजे. जे खायला आवडतं ते खाऊन घ्या. एकदा जवानी तो पण माणूस करू शकतो, एकदा चंपली माणूस करू शकत नाही. हे लक्षात ठेवा. गोल्डन वर्ड्स आहेत, गोल्डन वर्ड्स. हे कोण बदलू शकत नाही. आता सध्या तर मी सम्यक आहे. विमल बोलो जुबान केसरी. गाडी स्टार्ट कर. तर मित्रांनो, आता आपण थांबलेलो पेट्रोल भरायला, तुम्ही बघू शकता. आणि हवा पण चेक करून घेतली. तर चला आता निघूयात. तर मित्रांनो, आता आपण आहे शिरगावच्या टोल नाक्यावर. टुडे इज फ्रायडे. फिर भी इधर व्हेरी ट्रॅफिक, व्हेरी हेवी ट्रॅफिक. अँड रिझन बिहाइंड दॅट आय रिअली डोंट नो. बघू शकता बाकी तुम्ही ट्रॅफिक. अरे टोल नाका आहे भावड्या, ट्रॅफिक तर राहणारच नाही. येणार आहे का रे तू जरा? कौन है ये लोग? काय आपली गाडीला बघून सगळे साईड जातील. अरे बाप, रोड साईड, डायरेक्ट साईड. कसे हवा. मित्रांनो, आता आपण आहे वडगाव मध्ये. वडगाव ऐकू येते का? हॅलो वडगाव. वा मला का ना, वा वडगाव. आप कहाँ थे ज्ञानी बाबा? भाई डॉमिनार मैं पागल हूँ. सेम रेनकोट सेम. अच्छा. गाइस आप देख सकते हो गाइस, बहुत जोर की बारिश शुरू हो चुकी है. कैमरा चालू है. पानी जाएगा कुछ जाएगा मेरे को नहीं पता. गणेश भाई को सलाम है. गणेश भाई अपना देख लेंगे. साले ने मैं चप्पल मारूंगा. एडिडास की है 4000 रुपया की. तर मित्रांनो, आता आपण येऊन थांबलोय जो कामशेतचा ब्रिज आहे, जो की डायरेक्ट लोणावळ्याकडे जातो, त्याच्या साईडला. बिकॉज आपल्याला ब्रिजच्या खालून राईट मारून गावात जायचं. तर आता आपल्याला अंडरपास खालून राईट मारते. तुम्ही बघू शकता, हे लोकेशन लक्षात ठेवा. तर आता आपण इथून राईट मारतोय आणि राईट मारून आपल्याला जायचंय सरळ. और आप हरियाली देख सकते हो गाइस, चारों तरफ हरियाली ही हरियाली. तो आपको थोड़ा पब्लिक सर्विस में लेके जाता है. तो रेलवे आली है, रेलवे आली. ओ रेलवे भाई भाई साहब, वर झाले. भाई केवढं झालं. और मैं आसमान की ऊंचाइयों में बहुत ऊंचे, पूरा कोहरा ही कोहरा, चारों तरफ कोहरा ही कोहरा है. आता थोडं कमी झाल्यासारखं वाटायला लागले मला, पण नाही कमी झालं. अजून पुढचं काही दिसत नाही. बोर्ड लागल तुम्हाला लखनौ फिनिश सोसायटीचा. तर ह्या बोर्ड पासून तुम्हाला राईड घ्यायचंय. जांभवली गावाच्या अलीकड पासून राईड आहे डायरेक्ट. मित्रांनो, यू वॉन्ट टू सी रोड टू हेवन, देन वॉच दिस. अजून कसलं हेवन पाहिजे? दिस इज द हेवन. फक्त हेवन मध्ये तुमचा रथ हळू चालवा. तर मित्रांनो, जिथं लोकेशन एंड होती तिथून तुम्ही थोडंसं पुढे आले ना, हाच रूट लोकांनी येऊन जाऊन केलेला आहे कोंडेश्वर मंदिराकडे. आणि तिथून जस्ट एक बोर्ड लागतो आपल्याला. आता मी ते नाव विसरलो, व्हिडिओमध्ये दाखवले. फिनिश सोसायटीचा. तिथून राईड घ्यायचा आणि राईड घेतल्यावर एक अप्रॉक्स 500 मीटर असेल. 500 मीटर आलं की पुढे तुम्हाला असं काही लोकेशन दिसेल, मोकळी जागा आहे. तर त्या जागेमध्ये पार्किंग वगैरे करा आणि तिथून मग तुम्हाला ना पायवाट दिसेलच. लोकांनी जाऊन झालेलीच आहे. काय व्ह्यू आहे, काय पाहिजे अजून.
अजून मेन तर आपल्याला पुढे जायचंय आणि मला वाटतं आपल्याला जास्त टाइम नाही लागणार आहे, 15 ते 20 मिनिटं लागेल, कारण समोर एक धबधबा दिसतोय. आय गेस तोच असावा. मित्रांनो तुम्ही बघू शकता समोर एक धबधबा. बघा बघा इथं एक धबधबा आहे आणि इथं एक आहे. हॅलो गाइस, टुडे वी आर एक्सप्लोरिंग द हिडन वॉटरफॉल ऑफ खामशेत. व्हॉट? नदी वरती वॉटरफॉल्स आणि गाडी पार्क करून जिथून आम्ही चालतोय एक सिंगल कचरा पण नाही दिसत आहे. हे नंतर नोटीस केलं मी. कचरा करू नका. हे निसर्गाने दिलेल्या ज्या गोष्टी आहेत आपल्याला त्या अनुभवा, त्याचा आनंद घ्या, पण त्याला खराब मात्र करू नका, कारण ह्या हिडन गोष्टी आहेत. हे एवढ्या आतमध्ये आहे ना, हे असं समजणं सोपं नाहीये, पण हे सोशल मीडियामुळे असंच इकडून तिकडून ते व्हायरल होतं, फेमस होतं. पण फक्त तिथे येऊन जाऊन घाण करू नका, एवढंच इच्छा आहे. आम्ही तर कंटिन्यू फिरत राहतो, त्यामुळे आम्ही त्याची काळजी घेतो की घाण नको व्हायला. बरोबर आहे, कचरा अजिबात करू नका. भाई ने बोला करने का तो करने का. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ऐसे कुछ जंगलों से पार करके हमें अपने लोकेशन पे पहुंचना है. तो देख सकते हो आप. बाप रे बाप. कचरा करू नका. परत एकदा वॉर्निंग देतोय. हा नाहीतर घालीन पार्टीत. ऍक्शन कॅमेरा ब्लॉग मध्ये ऍक्शन कॅमेरा 5 Pro. हा गणेश भाई सल्यूट. आवाज यायला लागला. आवाज आला. चला. अभी मेरे को ऐसा रुका नहीं जा रहा है भाई. फिरायचं भाई, जिंदगी एक बार आहे. देखो काकानी पण बोललं स्टार्टिंग ब्लॉग मध्ये, जिंदगी एक बार आहे भाई. काय करायचं ते फिरून घ्या. जंगल म्हणजे एकदम घनदाट जंगल. मॅन वर्सेस वाईल्ड इन कामशेत चालले. बघू शकता रोड, जंगल आणि पाणी. आय थिंक आय गॉट द वॉटरफॉल. मैं मेरे आंखों से देख पा रहा हूँ गाइस. काय भाई जंगलातून आलोय भाई. रांगडागडी आहे. कोल्हापूर जायचं, सोलापूर जाय, रांगडागडी आहे. मी पोहोचलो भाई. रोड बघा समोर, वॉटरफॉल इफ यू कॅन सी. हाय गाईस, कुठून आले तुम्ही? बाय बाय. आम्ही JSP वाघोली. चला. आता आमचं जे वॉटरफॉल, पर्सनल वॉटरफॉल आम्ही घेतलाय. 3, 2, 1 अँड लेट्स गो. मित्रांनो मी त्याला 2 मिनिटं व्हिडिओ काढायला थांबवलेला, त्याची बी काय हालत झाली बघा आणि माझी पण काय झाली बघा. तर मित्रांनो आता आपण आहे केव वॉटरफॉलच्या केव मध्ये. तर तुम्हाला दाखवतो केव वॉटरफॉलच्या केव मधून तो केव वॉटरफॉल. 1 मिनिट. अँड इट लुक लाईक दिस. आता आपला टाइम संपलाय. मित्र आलेत आपले, आता त्यांना आपण हँड ओव्हर करून निघून जाऊ. तर आता आपण निघू तिथनं. आता आपण 15-20 मिनिटं झाले होतो. मित्रांनो आता आम्ही चाललोय परत आणि मी एक बॉटल घेतली अशीच पडलेली. तर तुम्हाला पण असंच कचरा बिचरा दिसला, प्लास्टिक वगैरे, तर कुठं पण जाल तिकडं, तुमचा नसेल तरी पण स्वतःचा असल्यासारखा उचला. तर चला आता आपण निघालोय परत. भाई एन्जॉय की बात है, लेकिन रिस्क मत लो. पाणी में मत जाओ प्लीज. एन्जॉय करा, लांबून करा. तुम्हाला याच्या आधी पण मी भरपूर वेळा सांगितलंय, कारण निसर्ग तेवढाच चांगला आहे तेवढाच वाईट आहे. संपला विषय. आता आपल्याला मॅगी बनवायची. मॅगी खावाणू, पाणी पिवाणू, मज्जानी लाईफ. चला मित्रांनो आम्ही आता मॅगी बनवली आहे. म्हणजे काय झालं, पाऊस बिऊस होता त्यामुळे कसं सगळेजण काम करत होते, त्यामुळे मी पण ब्लॉग नाही बनवला. मॅगी रेडी झाली. तर चला आता आम्ही खाणार आहे. खायच्या आधी आम्ही व्हिडिओ काढणार आहे. कसं आहे, स्टोरी बिरी टाकायला पाहिजे. स्टोरी टाकली लोकांनी बघितली तर त्यांना बी फिरू वाटेल. फिरा मित्रांनो फिरा, हे त्याच्या मागचं मोठं आहे. मित्रांनो आता मी मॅगी घेतली आहे आणि मी कुठं आलोय माहिती का तुम्हाला? हे बघा कसं आहे, जर हाय तर वापर करून घेतला पाहिजे. बघा मागे चला आता मॅगी खाऊया आणि निघूया. आता लय टाइम व्हायला लागलाय उगच. एकदम मस्त झाली मॅगी, मीच बनवली सर्व. तर मित्रांनो आता आमची मॅगी बिगी खाऊन झाली. पातेलं बितलं धुतलं आणि आता आम्ही निघालोय परत. आणि आम्ही कचरा पण परत घेतला, बॅगेत ठेवलाय बरं का, खोटं नाही बोलत. हा असं करा, हाय 1 नंबर. चला मित्रांनो आता आम्ही पोहोचलोय गाड्यांपाशी, जिथं आम्ही पार्क केलं त्या गाड्या बघू शकता तुम्ही. चला इथंच ब्लॉग एंड करतो. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. अशाच नवीन इंटरेस्टिंग ब्लॉग साठी सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत सत श्री अकाल, वळकम, केम चो मजामा. मी घातलाय पजामा पण याच्या आतमध्ये. तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. अशाच नवीन इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये व्हिडिओ. धन्यवाद गाईज, धन्यवाद, बाय.